नांदेड मध्ये आलो होतो। मुखेडमध्ये त्यावेळेस अतिवृष्टी झाली होती, त्यावेळेस मुखेडच्या 7 गावांना मी भेट दिली होती आणि त्यावेळेस तत्काळ तिकडे जी काही मदत द्यायची सरकारच्या वतीने ती आम्ही पूर्ण दिली होती। पण काल या आज सकाळी ॲक्च्युली कालपेक्षा काल रात्री आणि आज सकाळी पुन्हा एकदा अतिवृष्टी झाली। मला सकाळी इकडून फोन आले, माझं कलेक्टर साहेबांशी, सीओ मॅडमशी, एसपी साहेबांशी आणि महापालिकेच्या आयुक्तांशी चौघांशी मी दिवसभरात बरेच वेळेस बोललो। इकडची परिस्थिती या म्हणजे 1983 नंतर पहिल्यांदा एवढा शॉर्ट पिरियडमध्ये म्हणजे 5 तासात खूप जोराचा पाऊस इकडे झाला आणि त्याच्यामुळे मी ताबडतोब इकडे आलो। आज आम्ही शहरातल्याची पाहणी केलेली आहे। उद्या सकाळी ग्रामीण भागामध्ये नायगाव, धर्माबाद आणि नरसी आणि अजून एक कुठलं गाव पुमरी अशा 4 गावांना जिकडे अतिवृष्टी झालेली आहे त्या भागाला व्हिजिट करणार आहोत। तिकडून व्हिजिट करून आल्यावर जसं आम्ही आता आज ऑलरेडी सांगितलं की तत्काळ सगळे पंचनामे करायला सांगितले पाहिजे। शहरामध्ये पण सगळीकडे जिकडे जिकडे घरात पाणी शिरलंय आणि ज्या घरात पाणी शिरलं असेल त्यांना NDRFच्या माध्यमातून 10,000ची मदत मिळते ते आम्ही नक्कीच देऊ। काही जणांनी मागणी जास्त द्यावी त्याचाही नक्कीच सरकारच्या माध्यमातून आणि सरकार ह्या सगळ्या अतिवृष्टीच्या ज्यांना कोणाला नुकसान झालं त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहील। आपल्याला मागच्या वेळेस केळीचं नुकसानाचं उदाहरण माहिती असेल, आम्ही येऊन आढावा घेतला आणि ताबडतोब त्याला मदत आम्ही त्यावेळेस सरकारने केली होती। त्याच पद्धतीने आताही ज्यांचं नुकसान झालेलं त्यांना नक्कीच सरकारच्या माध्यमातून आम्ही आणि सरसकट पंचनामे याच्या करतात त्या माध्यमातून जर आम्हाला उद्या DPC मधून पण काही पैसे द्यावे लागले तर नक्कीच त्याच्यामध्ये आम्ही द्यायचं। आतापर्यंत 4-1 हजार लोकांना रेस्क्यू करण्यात आलेलं आहे। सैन्याची टीम पण पोहोचलेली आहे, ती आता धर्माबादला गेलेली आहे। माझ्या रस्त्यात आमच्या बरोबरच होते, आमच्या बरोबरच त्या गाड्या होत्या आणि त्या आता धर्माबादला जाऊन कॅम्प करणार आहेत आणि तिकडे जे काय रेस्क्यू लागेल ते करतील। एक समजून घ्या की 10,000 हा NDRFच्या माध्यमातून ठरलेला आहे, पण नक्कीच मागे कोल्हापूरमध्ये सरकारने काही रक्कम वाढवून दिली होती, त्याच पद्धतीचा आम्ही यावेळेस पण पुन्हा विचार करू। कोल्हापूरच्या धर्तीवर विशेष पॅकेजची मागणी आपण करणार आहोत का? आम्ही नक्की मी सरकारमधला एक रिप्रेझेंटेटिव्ह आहे तो नक्कीच करेन। तातडीने अन्नधान्य तर मिळेल कसं? आता सगळ्यांच्या आम्ही जेवणाची व्यवस्था केलेली आहे, अन्नधान्य पण लवकरात लवकर देऊ। गेल्या वर्षी 2008 नंतर पुन्हा एकदा ड्रेनेज लाईनचे काम सुरू झाले तर अर्धवट ड्रेनेज लाईनच्या कामामुळे शहरामध्ये पाणी भरलं गेले, कसं पाहता? कारण त्याचे व्यवस्थित आउटलेट काढले गेले नाहीत। नाही, आताच महापालिका आयुक्तांशी मी बोललो, त्यांना म्हटलं सगळ्या शहरातल्या ड्रेनेज लाईन कारण की पाणी जात नसेल तर त्याचा ड्रेनेज लाईनचा एक नवीन DPR बनवला पाहिजे आणि त्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये अशी अडचण येणार नाही याची आम्ही काळजी घेऊ। त्याच्यासाठी एक वेगळा सेपरेट पॅकेज आम्ही शासनाकडे विनंती करून मागू, जेणेकरून शहराच्या रस्ते असतील, ड्रेनेज असतील या सगळ्यांसाठी काम करू। सर, गेल्या वर्षी जे पाऊस झाला होता आतापर्यंत पंचनामे झाले नाही, पूरग्रस्तांचे पैसे मिळाले नाही। मागच्या वर्षी मी तपासून कलेक्टर साहेबांशी बोलून